राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांधी कुटुंबाचं तोंड भरून कौतुक केलंय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत असं वक्तव्य त्यांनी केलंय। साताऱ्यातील पाटणमध्ये आयोजित विक्रमसिंग पाटणकर यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, या दोन हत्या झाल्याच्या नंतर सुद्धा देशाच्या गरीब माणसाचं सेवेचं व्रत हे मी चालू ठेवणार ही भूमिका घेऊन जर सोनिया गांधी किंवा राहुल गांधी आज काम करत असतील तर त्याच्याबद्दलचा अभिमान वाटला होते। पण प्रधानमंत्री फक्त एकच सांगतात की एका कुटुंबाने वर्तवणूक केलं, एका कुटुंबाने वर्तवणूक केलं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंची पाठराखण केली आहे। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भाजपशी जवळीक वाढली असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्याबाबत पवारांना प्रश्न विचारण्यात आला। या प्रश्नावर उत्तर देताना माध्यमांनी त्याची चिंता करू नये, उदयनराजेंची काळजी घ्यायला आम्ही आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। सातारा लोकसभा मतदारसंघासंबंधी विद्यमान खासदार भाजपांशी अधिक सलगी करतात किंवा ठीक आहे, ती आम्ही चिंता काय म्हणजे तुम्ही करू नका, आम्ही काळजी घेऊ कधी घ्यायची। मुंबईतील ट्रॅफिक जॅमचा केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना चांगलाच फटका बसलाय। वांद्रे पश्चिमेला असलेल्या MSRDC ऑफिसपासून रंगशारदाजवळील कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत सुरेश प्रभूंना पायीच प्रवास करावा लागला। लीलावती हॉस्पिटलच्या सिग्नलवरील वाहतूक कोंडीमुळे सुरेश प्रभू बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून होते आणि अखेरीस कार्यक्रमाला 1.5 तास उशिरा पोहोचलेल्या प्रभूंच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कविता संग्रहाचं ब्रेल लिपीत प्रकाशन करण्यात आलंय।